केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यात इरोर नावाचं एक छोटंसं असं सुंदर गाव आहे. या गावामध्ये सुनीता नावाची एक महिला राहत होती. ती आपल्या नवऱ्यासोबत अनेक वर्षांपासून म्हणजे जन्मापासूनच याच गावात राहत आहे. सुनीताला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तिच्या मुलीचं नाव सौम्य आहे. सगळ्यात आधी सौम्याचं लग्न लावून दिलं जातं. सौम्य आपल्या नवऱ्याच्या घरी जाते. काही दिवस त्यांचं आयुष्य आनंदात सुरू असतं. या दाम्पत्याला एक मुलगी होते, पण काही दिवसांनी नवऱ्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे सौम्य आपल्या नवऱ्यापासून वेगळी होते आणि आपल्या छोट्या मुलीला घेऊन पुन्हा आईच्या घरी म्हणजे सुनीताच्या घरी येते. याच काळात सुनीताला आणखी एक मुलगा आहे, म्हणजे तो सौम्याचा भाऊ असतो. त्या मुलाचं देखील लग्न होतं. त्याच्या बायकोचं नाव श्रीजी असं आहे. या दाम्पत्याला 2 मुलं आहेत. याच काळात श्रीजीच्या नवऱ्याचा देखील एक दिवस तब्येत खराब झाल्यामुळे मृत्यू होतो. त्यानंतर श्रीजी सुद्धा आपल्या 2 मुलांसोबत सुनीताच्या घरातच राहू लागते. एकूणच या कुटुंबाची परिस्थिती कशी आहे ते पाहूया. सुनीता आणि तिचा नवरा दोघेही म्हातारे आहे. त्यांची मुलगी सौम्य आहे आणि तिला एक मुलगी आहे. ती मुलगी दुसऱ्या इयत्तेत शिकते. तिचं वय 7 वर्ष आहे. त्या मुलीचं नाव आम्मू असं असतं. आणि दुसरीकडे सुनीताच्या सुनेला म्हणजे श्रीजीला 2 मुलं असतात. अशा प्रकारे हे सगळेजण एकाच कुटुंबात एकत्र राहत आहे. या घरात असलेल्या दोन्ही महिला आपल्या नवऱ्याशिवाय खूप कष्टाने आयुष्य जगत होत्या. हे कुटुंब काही श्रीमंत कुटुंब नव्हतं. दररोज कामावर गेलं तरच घरात चूल पेटेल अशी त्यांची परिस्थिती होती. त्यामुळे सुनीताची मुलगी सौम्या आणि सून श्रीजी या दोघीही रोज कामावर जायच्या आणि घरात असलेल्या 3 मुलांची काळजी म्हातारी सुनीता नावाची आजी घेत असायची. त्यातही तिच्या मुलीची मुलगी म्हणजे 7 वर्षाची आम्मू, हिच्याशी तिचं विशेष असं नातं होतं, कारण ती तिची पहिली नात होती. त्यामुळे सुनीता काय करायची तर ती आम्मूला रोज स्कूलमध्ये घेऊन जायची आणि पुन्हा घरी घेऊन यायची. आम्मूला स्कूलमध्ये सोडणं, तिला परत घेऊन येणं हे सगळं आजी सुनीताचंच काम होतं. त्यामुळे सुनीता नावाच्या या महिलेच्या आयुष्यातील रोजच्या अनेक गोष्टी तिची नात आम्मू हिच्या भोवतीच फिरत होत्या. अशा प्रकारे या कुटुंबाचं आयुष्य आनंदात सुरू होतं. पण या घराकडे नीट लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येते. या घरात पुरुषांचा आधार जवळजवळ नव्हताच. सुनीताचा नवरा वयस्कर होता. बाकी घरात 2 महिला होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांची छोटी छोटी मुलं होती. पुरुषाचा आधार नसताना या समाजात एक कुटुंब चालवणं किती कठीण आहे हे आपण समजू शकतो. पण पुरुष आहे, पण तो वयस्कर आहे आणि दुसरीकडे 2 महिला आपल्या नवऱ्याशिवाय कामावर जात असतील तर या समाजातले अनेक पुरुष त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतील याचा आपण अंदाज लावू शकतो. पण तरीसुद्धा आपल्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन त्या दोघी कामाला जात होत्या, कारण त्यांनी काम केलं तरच त्यांना जेवण भेटणार होतं. अशा अनेक अडचणींचा सामना करत त्या दोघीजणी काम करत होत्या. कामाच्या ठिकाणी देखील त्यांना त्रास सहन करावा लागायचा. नवरा नाही हे माहीत असल्यामुळे तिथला मुकादमसुद्धा त्यांना लैंगिक त्रास देत होता. अशा अनेक प्रकारच्या अडचणी त्या दोघी सहन करत होत्या. याच काळात श्रीजी नावाची ही महिला एक दिवस एका बांधकामाच्या कामावर जाते. तिथे तिची भेट सुमेश नावाच्या एका युवतीसोबत होते. हा सुमेश स्वतःची ओळख करून देताना काय सांगतो, तो म्हणतो, मी एक अनाथ आहे. या जगात माझं कुणी नाही. मला तू आवडतेस. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. हे ऐकल्यानंतर श्रीजीला थोडा गोंधळ होतो. आपल्याला आधीच 2 मुलं आहे आणि आपल्या नंदेला सुद्धा पतीशिवाय एका मुलाला घेऊन कष्टाचं आयुष्य ती जगत आहे. आपण योग्य व्यक्तीची निवड करत आहोत ना, अशी शंका तिच्या मनामध्ये येते. पण सुमेशसोबत काही दिवस बोलल्यानंतर तिच्या मनात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण होतो. सुमेश तिला काय सांगतो, मला तू आवडते. तुझी 2 मुलं आहे याची मला काही चिंता नाही. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. त्या 2 मुलांना मी माझ्या मुलासारखं वाढवेन, असं तो तिला सांगतो. साधारणपणे एखादी महिला नवऱ्याशिवाय मुलांना घेऊन एकटी कष्ट करत असताना एखादा पुरुष तिला मला तू आवडतेस असं सांगण्यापेक्षा मी तुझ्या मुलांची चांगली काळजी घेईल असं सांगतो, तेव्हा त्या महिलेच्या मनात त्या युक्तीबद्दलचा विश्वास कितीतरी पटीने वाढतो. आणि हाच विश्वास आता श्रीजीच्या मनात सुमेशबद्दल निर्माण झाला होता.
ती विचार करते, आपण जर नवरा नकोच असं ठरवलं होतं, पण आता कुणीतरी आलं आहे. तो म्हणतोय की त्याला आपण आवडतो आणि तो आपल्या दोन्ही मुलांची देखील चांगली काळजी घेईल म्हणतोय. ठीक आहे, एकदा प्रयत्न करून पाहूया. त्यानंतर श्रीजी सुमेशला सांगते, मला तुझ्याशी लगेच थेट लग्न करता येणार नाही. मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहते. तू आधी त्यांच्यासोबत बोलून बघ. त्यांना जर मान्य असेल तर आपण लग्न करू, असं श्रीजी त्याला सांगते. तेव्हा सुमेश म्हणतो, मला काही अडचण नाही, मी स्वतः येऊन त्यांच्यासोबत बोलतो, असं सांगून तो त्यांच्या घरी येतो. घरी आल्यावर तो सुनीताशी आणि सुनीताच्या नवऱ्याशी बोलतो. तो त्यांना सांगतो, मला तुमची सून आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचंय. तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणून स्वीकारा. मी तुमच्या घराचा आधार बनेल. तुमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमच्यासोबत उभा राहील. अशा प्रकारे तो त्यांच्यासोबत बोलतो. तो सुमेशकडे पाहतात. त्यांना वाटतं, ठीक आहे, मुलगा चांगला दिसतोय. मग ते त्याला विचारतात, तुझं कुटुंब कुठलं आहे, तुझं गाव कोणतं? तेव्हा तो सांगतो, माझं गाव तिरुवनंतपुरम जिल्ह्यातल्या कुळकुतारा नावाच्या ठिकाणी आहे. पण ते माझं मूळ गाव असलं तरी माझे आईवडील अनेक वर्षापूर्वीच मरण पावले आहे. आता माझं असं कुणीही नाही. मी तुमच्या सुनेसोबत लग्न केलं तर मी तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य बनेल, असं सुमेश त्याला सांगतो. त्यानंतर सुनीता आणि तिचा नवरा बराच वेळ विचार करतात. ते म्हणतात, आपल्या घरात आधीच पुरुषाचा आधार नाही. हा मुलगा स्वतःहून एवढं सगळं सांगत आहे. शिवाय आपल्या नातवंडांची आणि मुलांची स्वतःच्या मुलासारखी काळजी घेईल असं देखील सांगतोय. यापेक्षा आपल्याला आणखी काय हवं? आणि शेवटी ते श्रीजी आणि सुमेशचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतात. मग ते सुमेशला विचारतात, तुझ्या बाजूने लग्नाला कोण कोण येणार? तेव्हा तो म्हणतो, मी आधीच सांगितलंय ना, माझं या जगात कुणी नाही. माझे नातेवाईक सुद्धा कुणी नाही. त्यामुळे माझ्या बाजूने कुणी येणार नाही. तुमच्या बाजूने ज्यांना बोलवायचं आहे त्यांना तुम्ही बोलवा. आपण एखाद्या मंदिरात साधेपणाने लग्न करूया. मोठा कार्यक्रम करण्याची काही गरज नाही, असं सुमेश त्या दोघांना सांगतो. शेवटी त्यांची सुद्धा परिस्थिती फारशी चांगली नसते. म्हणून पुन्हा एखादं सभागृह घेऊन मोठं लग्न करण्यापेक्षा साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करूया असा निर्णय घेतला जातो. आणि एके दिवशी मंदिरात सुमेश आणि श्रीजीचं लग्न होतं. सुमेश या घरात आल्यानंतर ते घर अगदी आनंदी झालं होतं. घरात आता सगळ्या गोष्टींबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. घरात एका पुरुषाचा आधार आहे, त्यामुळे सगळ्यांना सुरक्षित वाटत होतं. पण तरीही सौम्या आणि श्रीजी दोघीही कामावर जात होत्या, कारण त्या सगळ्यांनी काम केलं तरच हे कुटुंब चालवणं शक्य होत होतं. मी आधीच सांगितलं होतं, सुनीता आजी आणि तिची नात आम्मू यांचं खूप छान नातं होतं. सकाळी आजीच त्या मुलीची स्कूलची बॅग घेऊन तिला स्कूलमध्ये सोडायला जायची. तिला स्कूलमध्ये सोडून आजी पुन्हा घरी यायची. आम्मू प्रत्येक वेळी स्कूलमध्ये जाताना खूप हसतमुख असायची. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहून हसायची, हात दाखवायची. तिचं वागणं अगदी लहान मुलांसारखं खूप गोड होतं. रस्त्यावर एखादं लहान मूल दिसलं, मग आपण कारमध्ये बसलेलो असू किंवा बाईकवर असू, ते मूल आपल्याकडे पाहून हसलं तर आपणही त्याला हात दाखवून हसतो ना. मुलांना पाहिल्यावर आपल्याला एक छोटीशी आपुलकीची भावना निर्माण होते. अगदी तसंच आम्मू सोबत होतं. कधी कधी स्कूलला जाताना रस्त्यात असलेल्या दुकानाकडे पाहून ती सगळ्यांना हाय म्हणायची, त्यांना हात दाखवायची. इतकंच नाही तर स्कूलला जाण्यासाठी तिला आपल्या आजीसोबत एका पोलीस स्टेशन समोरून जावं लागायचं. त्यावेळी बाहेर काही पोलीस अधिकारी उभे असले तरी आम्मू त्यांना हात दाखवायची. ते पोलीस अधिकारी देखील तिला हात दाखवून टाटा करायचे. त्याच्या बाजूलाच एक चहाचं दुकान होतं. त्या चहाच्या दुकानात पोलीस अधिकारी येऊन चहा घ्यायचे. आम्मू तिथून जाताना हाय अंकल असं म्हणत त्यांना टाटा करायची. काही पोलीस अधिकाऱ्यांना तर आम्मू खूप आवडायची. ते जवळच्या दुकानातून तिच्यासाठी एखादा स्नॅक घेऊन द्यायचे. त्या गावात आम्मू प्रत्येकाला ओळखीची झालेली एक गोड अशी मुलगी होती. अशा प्रकारे त्यांचं आयुष्य आनंदात सुरू होतं. याच काळात 27 सप्टेंबर 2017 रोजी नेहमीप्रमाणे सुनीता आजी आपल्या नातीला म्हणजे आम्मूला घेऊन स्कूलला निघाली होती. स्कूलला जाताना रस्त्यात एक जंक्शन होतं. ते जंक्शन पार केल्यानंतरच स्कूलला जाता येत होतं. त्या जंक्शनवरून जात असताना सुनीता आजीला त्यांच्या घरचा जावई म्हणजे नुकतंच श्रीजीशी लग्न करून घरात आलेला सुमेश दिसतो. तो तिथे उभा असतो. सुनीता त्याला विचारते, काय रे,
इथं का उभा आहे? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, आज मला कामावर जायला थोडा उशीर होईल. माझ्या एक ओळखीचा माणूस येणार आहे, त्याची वाट पाहत मी उभा आहे. मग सुमेश विचारतो, तुम्ही कुठे जात आहात? त्यावर सुनीता सांगते, अम्मूला स्कूलमध्ये सोडायला मी चालले आहे. तेव्हा सुमेश म्हणतो, असं का? मी सुद्धा त्याच बाजूला चाललो आहे. अम्मूला मी स्कूलमध्ये सोडतो, तुम्ही घरी जा, असं तो त्या आजीला सांगतो. आजी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतात, कारण त्यांच्या घरात सुमेशला येऊन 2-3 महिने झालेले होते. लग्नाला अजून जास्त दिवस झालेले नसले तरी घरातला माणूस म्हणून त्याच्यावर त्यांचा विश्वास निर्माण झालेला असतो. म्हणून त्या म्हणतात, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तू अम्मूला स्कूलमध्ये सोड, असं म्हणत त्या अम्मूची स्कूलची बॅग सुमेशकडे देतात आणि सुमेश अम्मूचा हात पकडून तिला तिथून घेऊन जातो. अम्मू आजीला बाय म्हणते, पण त्यावेळी अम्मूला काय माहीत असणार, हा आपल्या आजीला जिवंत पाहण्याचा शेवटचा क्षण आहे. आजीसुद्धा आनंदाने तिला बाय करून, ठीक आहे, आपल्याच घरातला माणूस तिला स्कूलमध्ये सोडेल असा विचार करून तिथून निघून जाते आणि सुमेश त्या मुलीला घेऊन स्कूलच्या दिशेने निघतो. साधारणपणे त्यांचं रोजचं आयुष्य कसं असायचं, दुपारी 3:30 वाजता स्कूल सुटायचं. त्यावेळी आजी काय करायची, ती स्कूलमध्ये जाऊन अम्मूला घरी घेऊन यायची. त्याचप्रमाणे त्या दिवशी देखील दुपारी 3:30 वाजता आजी आपल्या नातीला म्हणजे अम्मूला घेण्यासाठी स्कूलमध्ये जाते. स्कूलमध्ये जाऊन ती वाट पाहत राहते. सगळी मुलं बेल झाल्यानंतर एक एक करून घरी जायला लागतात. आजी सुद्धा स्कूलच्या गेटजवळ उभी राहून अम्मूची वाट पाहत राहते, पण अम्मू मात्र येतच नाही. काय झालं, अम्मू अजून कशी काय आली नाही, अशी शंका आजीच्या मनामध्ये येते. सगळी मुलं स्कूलमधून निघून गेलेली असतात. आता स्कूलचं गेटसुद्धा बंद करायला घेतलेलं असतं. तेव्हा आजी एका टीचरकडे जाऊन विचारते, टीचर, माझी अम्मू अजून आली नाही, काय झालं, ती आतमध्येच आहे का? तेव्हा टीचर लगेच सांगतात, नाही, आज अम्मू स्कूलमध्येच आली नाही. हे ऐकताच आजीला मोठा धक्का बसतो. त्या म्हणतात, स्कूलमध्ये आली नाही? मी तिला अर्ध्या रस्त्यापर्यंत घेऊन आले होते. त्या जंक्शनवर सुमेश आला आणि म्हणाला तो अम्मूला स्कूलमध्ये घेऊन जाईल. मग त्याने तिला स्कूलमध्ये आणून का नाही सोडलं? कृपया नीट विचार करा मॅडम, एकदा चेक करून सांगा, असं आजी त्या टीचरला म्हणतात. तेव्हा टीचर आतमध्ये जाऊन अटेंडन्स चेक करतात आणि पुन्हा बाहेर येऊन सांगतात, नाही मॅडम, आज अम्मू स्कूलमध्ये आलीच नाही. हे ऐकताच आजीच्या पायाखालची जमीन सरकते. त्या विचार करतात, ठीक आहे, सुमेशचा फोन नंबर तर माझ्याकडे आहे. मग त्या आपल्या घरच्या जावयाला फोन करतात, पण सुमेशचा मोबाईल स्विच ऑफ येतो. आता त्यांची चिंता आणखी वाढते. कदाचित स्कूलला जाताना त्या दोघांसोबत काहीतरी अपघात तर झाला नसेल ना, असा विचार करून ती म्हातारी खूप घाबरते. ती आपल्या मुलीला सौम्याला काय झालं ते सांगते. मग सगळे घरी येतात, पण घरी सुद्धा अम्मू नसते. मग ते आजूबाजूच्या नातेवाईकांना आणि मित्रांना ही गोष्ट सांगतात. सगळे मिळून घरापासून स्कूलपर्यंतच्या रस्त्यात अनेक ठिकाणी अम्मूचा शोध घेऊ लागतात, पण कुठेही अम्मू असल्याचा एक छोटासाही पुरावा सापडत नाही. सकाळी अम्मूला स्कूलमध्ये घेऊन गेलेल्या सुमेशबद्दल सुद्धा कोणाला काही माहिती मिळत नाही. असे 2-3 दिवस निघून जातात. आता सौम्या आणि सुनीता काय निर्णय घेतात, त्या म्हणतात, आता यापेक्षा जास्त उशीर करण्यात काही अर्थ नाही. आपण थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार करू आणि संध्याकाळी 5:30 वाजता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपली घरची मुलगी अम्मू हरवल्याची तक्रार अधिकृतपणे नोंदवली जाते. आता पोलीस अधिकारी ती तक्रार नोंदवतात. अभिलाष नावाचा एक SI त्या पोलीस स्टेशनमध्ये असतो. त्यानेच ती तक्रार नोंदवलेली असते. या कुटुंबाचं नशीब चांगलं होतं असंच म्हणावं लागेल, कारण तो एक चांगला माणूस होता. त्यांनी ही घटना खूप गंभीरपणे घेतली आणि लगेचच तपास सुरू केला. साधारणपणे काही लोक थोडे निष्काळजी असतात. विशेषतः गरीब लोक तक्रार घेऊन आले तर ते थोडा विचार करून आणि सावकाश तक्रार नोंदवतात. पण एक लहान मुलगी गायब झाल्याची माहिती मिळताच अभिलाष नावाचा सब इन्स्पेक्टर लगेच तपासासाठी बाहेर पडतो. सगळ्यात आधी ते आजी सुनीताला विचारतात, शेवटी तुम्ही अम्मूला कोणाकडे सोपवलं होतं? सुनीता सांगते, सर, आमच्या घरात 2 महिन्यांपूर्वी एका युवतीशी लग्न लावून त्याला घरात आणलं आहे. सुमेश नावाच्या त्या युवतीकडेच मी अम्मूला सोपवलं होतं. पोलीस अधिकारी थोडा विचार करतात, मग विचारतात, ठीक आहे, आता या सुमेशबद्दल आम्हाला सांगा. तेव्हा घरचे सांगतात, सर,
तो तिरुवनंतपुरम मधल्या कुळतुकारा नावाच्या गावचा आहे एवढंच आम्हाला माहीत आहे. त्यानं आपलं कुणीही नातेवाईक नाही असं सांगून आमच्या सुनेशी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून तो आमच्या घरीच राहतो. बाकी त्याच्यामुळे आम्हाला कोणताही प्रॉब्लेम झालेला नाही सर. हे ऐकून पोलीस अधिकारी चिडतात. मॅडम, तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का? कुणीतरी एक माणूस येतो, माझं कुणी नातेवाईक नाही असं सांगतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मुलीशी त्याच्यासोबत लग्न लावून देता. समजा तो एखादा क्रिमिनल निघाला असता तर तुम्ही काय केलं असतं? असं विचारल्यावर घरच्यांकडे काही देखील उत्तर नसतं. मग पोलीस अधिकारी सुमेशची बायको श्रीजीकडे वळतात. तुम्ही सांगा, 2 महिने तुम्ही त्याच्यासोबत राहत होता, तुम्हाला त्याच्याबद्दल नेमकं काय माहीत आहे? हे विचारल्यावर श्रीजी सुद्धा गोंधळून जाते. हो सर, तो कुळतुकारा गावचा आहे एवढंच मला माहीत आहे. बाकी त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या आईबद्दल किंवा त्याच्या नातेवाईकांबद्दल मला काही देखील माहीत नाही. तो आतापर्यंत काय करत होता ह्याची सुद्धा मला अजिबात माहिती नाही असं ती सांगते. त्यानंतर श्रीजी पोलिसांना एक महत्त्वाची गोष्ट सांगते. सर, आता जे काही घडत आहे ते पाहता मला त्याच्यावर संशय येतोय. पोलीस विचारतात, काय झालं? तेव्हा श्रीजी सांगते, आमचं लग्न एका मंदिरात झालं होतं. त्यावेळी आम्ही कोणताही मोठा फोटोग्राफर ठेवला नव्हता. मोबाईलवरच थोडे मोठे फोटो काढले होते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे फोटो असतात ना, तसे फोटो काढले होते. पण याने काय केलं माहीत आहे? लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या मोबाईलमधले असलेले लग्नाचे सगळे फोटो डिलीट करायला सांगितले. म्हणजे आमचं लग्न झालं होतं याचा एकही पुरावा राहू नये म्हणून त्याने सगळे फोटो डिलीट करून टाकले. इतकंच नाही तर मी एक फोटोग्राफर ठेवूया असं म्हणाले होते. तेव्हा सुद्धा तो म्हणाला, नाही, लग्नासाठी फोटोग्राफरची काही गरज नाही, आपण मोबाईलवरच फोटो काढू असं सांगून त्याने फोटोग्राफर ठेवायला सुद्धा नकार दिला आणि मोबाईलवर काढलेले फोटोसुद्धा नंतर डिलीट करून टाकले. आमच्या लग्नाची कोणती नोंद सुद्धा केलेली नाही. एकूण काय, हा कोण आहे, कुठून आला आहे याची काही माहिती नसताना मी त्याच्यासोबत लग्न केलं. इतकंच नाही तर माझ्याकडे सुमेशसोबतचा एक फोटोसुद्धा नाही. हे ऐकून पोलीस आणखी चिडतात. तुम्ही असं कसं केलं? तुम्ही अशा एका माणसाला तुमच्या घरात राहायला आणलं आहे, पण आता सुमेश अमूला घेऊन गेला आहे म्हणून सगळ्यात आधी तो कोण आहे हे तपासणं गरजेचं आहे. पोलीस त्याची कागदपत्र आणि नोंदी तपासायला सुरुवात करतात आणि त्या नोंदी पाहून पोलीस अक्षरशः हादरून जातात. ते त्या कुटुंबाला म्हणतात, तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का? कसल्या माणसासोबत तुम्ही तुमच्या घरच्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे? किती मोठ्या गुन्हेगाराला तुम्ही तुमच्या घरात आणून ठेवला आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्हाला माहीत आहे तो कोण आहे? तो एक मोठा गुन्हेगार आहे. अनेक वर्षे तो जेलमध्ये होता आणि आत्ताच बाहेर आला आहे. तो जेलमध्ये होता ही गोष्ट तुम्हाला कळू नये म्हणूनच त्यानं माझं कुणी नाही असं सांगून तुमची फसवणूक केली आहे. त्याने सांगितलेली एकमेव खरी माहिती म्हणजे तो तिरुवनंतपुरम मधल्या कुळतुकारा गावचा आहे. आमच्या रेकॉर्डमध्ये त्या गावाचा पत्ता एवढीच माहिती आहे. बाकी तो अनेक वर्षे जेलमध्ये होता. त्याचा गुन्हेगारी इतिहास खूप मोठा आहे. तो तुमच्या घरात सहज आला असं तुम्ही समजू नका. त्याने अनेक दिवस तुमच्या घरावर लक्ष ठेवलं असेल आणि तुमच्या घरातून काहीतरी मिळवण्यासाठीच तो इथे आला असण्याची शक्यता आहे. पण आता तुम्ही सांगत आहात की तो एका लहान मुलीला घेऊन गेला आहे. पोलीस त्याला धीर देतात. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता आम्ही त्याला शोधतो आणि लगेच पोलीस त्या सुमेशचा शोध घ्यायला सुरुवात करतात. आता पोलीस पुढे काय करतात ते थेट तिरुवनंतपुरम मधल्या कुळतुकारा त्या नावाच्या गावात जातात. तिथे जाऊन पाहतात पण तो घरामध्ये नसतो. इतकंच नाही, त्याचे किती नातेवाईक असले तरी सगळे एक सांगतात सुमेश इथे आलाच नाही. पोलीस त्याचा फोन ट्रॅक करतात पण त्याचा फोन स्विच ऑफ असतो. म्हणजे सकाळी अमूला घेऊन जाण्यापूर्वी त्याने तिला त्या जंक्शनवरून घेतलं. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटाच्या आतच त्याचा फोन बंद करण्यात आला होता. म्हणून त्याचं शेवटचं लोकेशन कुठं दाखवत होतं त्या जंक्शनवरून त्यांनी अमूला घेतलं. त्याच जंक्शनजवळ त्याचं शेवटचं लोकेशन होतं. याचा अर्थ असा की अमूला घेऊन गेल्यानंतर त्याने काहीतरी ठरूनच पुढचं पाऊल उचललं होतं. पोलीस त्याला ट्रेस करतील याची त्याला आधीच कल्पना होती म्हणून त्याने लगेच फोन बंद केला. त्यामुळे अम्मू कायम होण्यामध्ये सुमेशचा नक्कीच संबंध आहे हे या माहितीवरून स्पष्ट होतं. साधारणपणे गुन्ह्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे आधीपासूनच ठरवून केलेला गुन्हा
आणि दुसरा म्हणजे अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन केलेला गुन्हा. आधीपासूनच ठरवून केलेला गुन्हा म्हणजे एखादा गुन्हा करायचा, मग तो खून असो, अपहरण असो किंवा एखाद्या महिलेवर चुकीचं कृत्य करायचं असो, हे आधीच ठरवून त्याप्रमाणे गुन्हा करणं. आणि दुसरा म्हणजे अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन केलेला गुन्हा. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीला घरात प्रवेश दिला. त्यावेळी घरात कुणी नाही आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन एखाद्या महिलेवर चुकीचं कृत्य करण्याची संधी मिळाली, तर त्या संधीचा आणि परिस्थितीचा फायदा घेऊन गुन्हा करणं म्हणजे अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन केलेला गुन्हा. पण या केसच्या बाबतीत हा पूर्णपणे आधीपासूनच ठरवून केलेला गुन्हा असण्याची शक्यता आहे. एक म्हणजे त्यांनी अमूला घेऊन गेल्यानंतर लगेच आपला फोन बंद केला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 सप्टेंबरला तो अमूला घेऊन गेला. अमू ज्या स्कूलमध्ये शिकत होती तिथे प्रत्येक बुधवारी एक नियम होता. फक्त बुधवारी मुलांना रंगीत कपडे घालून स्कूलमध्ये येण्याची परवानगी होती. बाकीच्या दिवशी त्यांना युनिफॉर्म घालून यावं लागायचं. म्हणून रंगीत कपडे घालून स्कूलमध्ये येण्याचा दिवस त्याने खास निवडला होता. अशा दिवशी एखाद्या लहान मुलीला घेऊन कुणी बाहेर जात असेल तर बाहेरच्या लोकांना त्याच्यावर लगेच संशय येणार नाही. पण जरा विचार करा, एखादी छोटी मुलगी स्कूलचा युनिफॉर्म घालून स्कूलमध्ये जाण्यासाठी निघाली आहे आणि त्यावेळी दुसरा एखादा माणूस तिला घेऊन कुठेतरी जात असेल तर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना संशय येईल की नाही? नक्कीच येईल. म्हणून त्याने आधीच प्लॅन करून बुधवारचा दिवस निवडला असावा असं मला वाटतं. समजा एखादी मुलगी स्कूलचा युनिफॉर्म घालून स्कूलला जाण्याऐवजी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसोबत चालत जाताना दिसली तर आपोआपच सगळ्यांना संशय येईल. त्या मुलीची चौकशी होण्याची शक्यता नक्की असते. म्हणून सुमेशने अमूला रंगीत कपडे घालून स्कूलला जाण्याच्या दिवशी सोबत नेलं असावं. यावरून पोलीस एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. अमूला घेऊन जाण्याचा त्याचा प्लॅन आधीपासूनच ठरलेला असावा. आता पोलीस त्या परिसरात असलेल्या सगळ्या प्रत्यक्षदर्शी लोकांची चौकशी करतात. सुरेश अमूला घेऊन गेला असण्याची शक्यता स्पष्ट होती. पण तो तिला घेऊन कुठे गेला? तुकारा नावाच्या गावात पोलिसांनी जाऊन पाहिलं, पण तो त्या गावात पोहोचलाच नव्हता. म्हणून पोलीस त्या दिवशी त्या परिसरातून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे आणि वाहनाकडे लक्ष देतात. त्या वेळेला अनेक मुलं स्कूलला जाण्यासाठी रस्त्यावरून गेली असतील. पोलीस प्रत्येक मुलाची चौकशी करतात. तेव्हा एका मुलाने पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं, सर, अम्मू एका अंकलसोबत गेली होती, पण आमचं स्कूल या बाजूला आहे. अम्मू मात्र त्या अंकलसोबत अगदी उलट दिशेने जात होती. मला ते पाहून आश्चर्य वाटलं. तो तिला स्कूलला न नेता उलट दिशेला का घेऊन जात आहे हे मला समजलं नाही. मग मी विचार केला, कदाचित तो अंकल तिला कुठेतरी घेऊन जात असतील. आणखी एक गोष्ट आहे सर, अम्मू त्या अंकलबद्दल स्कूलमध्ये अनेक वेळा बोलायची. आमच्या घरी एक नवीन अंकल आले आहे, आम्हाला एक नवीन अंकल मिळाले आहे, ते आमची खूप काळजी घेतात, असं अम्मू आम्हाला अनेक वेळा सांगायची. तोच अंकल तिला घेऊन गेला होता, पण तो स्कूलच्या अगदी उलट दिशेने घेऊन जात होता, असं पहिल्या प्रत्यक्षदर्शीनी मुलाने सांगितलं. आता पोलिसांना बरंच काही स्पष्ट होतं. त्यानंतर त्या परिसरात अनेक बस थांबे आणि एक चहाचं दुकान होतं. पोलीस त्या चहाच्या दुकानातल्या व्यक्तीकडे चौकशी करतात. तो सुद्धा तेच सांगतो, सर, तो माणूस सुमेशच होता. त्याने त्या मुलीला सोबत घेऊन जाताना आम्ही पाहिलं होतं. तो कुठे गेला? बस स्टॉपच्या दिशेने, म्हणजे बस स्टँडच्या बाजूने तो गेला. मग पोलीस त्या वेळेला तिथून कोणत्या बस निघाल्या होत्या, कोणत्या गावाकडे गेल्या होत्या याची चौकशी करतात. तो एक छोटासा परिसर होता. त्यावेळेला स्कूलच्या दिशेने फार तर 2-3 बस गेल्या असतील. म्हणून पोलीस त्या 3 बसच्या कंडक्टरला शोधून आणतात. त्यापैकी एक कंडक्टर सांगतो, हो सर, मी त्यांना पाहिलं होतं. सुमेश या मुलीला माझ्या बसमध्ये घेऊन आला होता. तो माझ्याच बसने प्रवास करत होता. तो कुठे गेला? तुकारा या भागाकडे गेला. इथून साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर तो भाग आहे. त्यानं तिथं जाण्याचं तिकीट घेतलं होतं. मग पोलीस विचारतात, तो नेमक्या कोणत्या बस स्टॉपवर उतरला? तेव्हा तो कंडक्टर सांगतो, तुकारा गावात जाण्याआधी तुकारा राखीव जंगलाचा मोठा भाग आहे. त्या जंगलाजवळच्या एका बस स्टॉपवर मी त्याला उतरवलं होतं. पोलीस ही माहिती लगेच पकडून ठेवतात. आता ते ज्या बस स्टॉपवर सुमेश आणि अम्मू उतरले होते तिथे पोहोचतात
आजूबाजूला पाहतात, जिथं पाहावं तिथं फक्त जंगलच जंगल दिसतं. कुळतुकारा राखीव जंगलात जाण्यासाठी एक गेट असतं. कुणी सहज जंगलात जाऊ शकत नाही. तिथे कायम एक सुरक्षा रक्षक असतो. पोलीस त्या सुरक्षा रक्षकाकडे जातात. त्याचं नाव राजू असतं. पोलीस त्याला सुमेशचा फोटो दाखवतात आणि विचारतात, हा माणूस तुम्ही पाहिलाय का? फोटो पाहिल्यावर राजू थोडा विचार करतो. मग तो म्हणतो, हो सर, काल हा माणूसच त्या मुलीला घेऊन जंगलाच्या आत गेला होता. पोलीस लगेच विचारतात, जंगलाच्या आत? तो तिला घेऊन जंगलात का गेला? तुम्ही त्याला विचारलं नाही का? राजू म्हणतो, सर मी विचारलं होतं. तो म्हणाला, या मुलीचं पोट बिघडलं आहे, तिला बाथरूमला घेऊन जातो. मला सुद्धा वाटलं हा तिच्या वडिलांसारखा दिसतोय, म्हणून मी त्यांना आतमध्ये जाऊ दिलं. त्यानंतर मी त्याचा फार विचार केला नाही. कदाचित ते दुसऱ्या मार्गाने बाहेर गेले असतील असं मला वाटलं. बाकी त्यानंतर काय झालं मला काही देखील माहीत नाही सर. राजू नावाचा गेटकीपर पोलिसांना जंगलात जाण्याचा एक रस्ता दाखवतो. हा सगळा तपास पूर्ण होईपर्यंत रात्रीचे 10-11 वाजले होते. पण तरीसुद्धा पोलिसांनी एकही रात्र वाया जाऊ द्यायची नाही असं ठरवलं. त्या गावात अम्मू सगळ्यांना ओळखीची होती. रस्त्यातून जाताना प्रत्येकाला हसून पाहणारी आणि आपल्या गोड स्वभावाने सगळ्यांची मने जिंकणारी ती मुलगी होती. म्हणून गावातील अनेक लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले. सर, तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत हवी असेल तर सांगा. तुम्हाला ज्या प्रकारचं काम करायचं आहे त्यासाठी आम्ही तयार आहे असं सांगून गावकरी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे पोलिसांना मोठा आधार मिळतो. म्हणून अभिलाष नावाचा हा पोलीस अधिकारी ठरवतात, आज रात्री एकही माणूस झोपणार नाही. जोपर्यंत आपल्याला ती मुलगी सापडत नाही तोपर्यंत आपण तिचा शोध घेत राहू. आणि त्याच रात्री पोलिसांची टीम त्या राखीव जंगलात जाते. सगळीकडे शोध घेतला जातो. गेटकीपर राजूने ज्या ठिकाणाबद्दल सांगितलं होतं त्या परिसरात रात्रभर शोध सुरू राहतो. शेवटी सकाळी 4:30 वाजता जंगलाच्या एका दाट आणि पूर्णपणे एकट्या भागात अम्मूचा मृतदेह सापडतो. तो मृतदेह पाहिल्यानंतर अम्मूसोबत काय झालं असेल, ती मुलगी जंगलात का आणली गेली असेल आणि तिच्यासोबत नेमकं काय झालं असेल हे सांगण्याची गरज नाही. मी त्याबद्दल सांगूही इच्छित नाही. काय झालं असेल याचा तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता. अम्मूसोबत तेच घडलं होतं. पोलिसांनी लगेच तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आता पोलिसांसमोर आणखी एक प्रश्न उभा राहतो, सुमेश नेमका कुठे आहे? खरंच सुमेशनेच अम्मूला जंगलात आणून तिच्यासोबत हे कृत्य केलं याची 100% खात्री झाली होती. पण राखीव जंगलाच्या गेटमधून आत गेल्यानंतर तो कुठे गेला हा प्रश्न पोलिसांसमोर होता. कारण त्याला तिथून पुढे जाताना कुणी पाहिलं नसेल का? जर त्याला कुणी पाहिलं असेल तर त्या व्यक्तीला शोधणं गरजेचं होतं. राखीव जंगलाच्या गेटपासून अम्मूचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतच्या परिसरात पोलीस शोध घेत असताना त्यांना एक केळीची मोठी बाग दिसते. त्या बागेत खूप सारी केळीची झाडं होती. त्या बागेत एक वयस्कर आजी बसलेली होती. पोलीस अधिकारी त्यांच्या जवळ जातात. अगदी सहजपणे त्यांच्याजवळ बसून पोलीस त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करतात. ते विचारतात, आजी तुम्ही इथे किती दिवसापासून काम करता? सकाळी किती वाजता येता आणि किती वाजेपर्यंत इथे असता? आजी सांगते, सर मी सकाळी साधारण 6-7 वाजता इथे येते आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत इथेच असते. मग पोलीस त्यांना विचारतात, आजी काल सकाळी साधारण 25 वर्षाचा एक मुलगा एका छोट्या स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलीला घेऊन या बाजूला येताना तुम्ही पाहिलं होतं का? हे ऐकल्यावर आजी थोडा विचार करते. मग म्हणते, हो सर, मी त्या दोघांना पाहिलं होतं. त्यांना ते लक्षात का राहिलं होतं कारण सुमेश अम्मूला जंगलाच्या दिशेने घेऊन जात असताना खूप जोरदार पाऊस पडत होता. अगदी मुसळधार पाऊस पडत होता. सुमेशकडे छत्री नव्हती. ते पाहून त्या आजीने त्याला आवाज दिला. त्या म्हणाल्या, अरे कुठे चाललाय? सुमेश म्हणाला, नाही आजी, मुलीला आत घेऊन चाललोय, तिला थोडं फिरायचं आहे. आजी म्हणाली, ठीक आहे घेऊन जा, पण एवढा पाऊस पडतोय, मुलीला भिजवत घेऊन जात आहे, तुला काही अक्कल आहे का? तेव्हा सुमेश म्हणतो, नाही आजी, इतका पाऊस येईल अशी मला अपेक्षा नव्हती, म्हणून मी छत्री आणली नाही. आजी म्हणाली, असं आहे का? थांब मी तुला एक उपाय सांगते. त्या केळीच्या बागेत एक चाकू ठेवलेला होता. त्या चाकूने त्यांनी केळीचं एक मोठं पान कापलं. तुम्ही चित्रपटामध्ये पाहिलं असेल,
पावसात डोंगरावर जाताना हिरो हिरोईन मोठं केळीचं पान डोक्यावर धरून जातात, अगदी तसंच आजीने एक मोठं केळीचं पान कापून सुमेशच्या हातात दिलं. त्या म्हणाल्या, हे डोक्यावर धर, किमान तुझं डोकं तरी भिजणार नाही. सुमेशने ते केळीचं पान घेतलं. खूप धन्यवाद आजी, असं म्हणत तो अमूला घेऊन पुढे निघून गेला. पण त्यावेळी या आजीला हे माहीत नव्हतं की सुमेश त्या मुलीला नेमकं कुठं आणि कशासाठी घेऊन जात आहे. आता हे केळीचं पान पोलिसांसाठी एक खूप महत्त्वाचा पुरावा ठरलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात एक कल्पना येते, सुमेशने आजीने कापून दिलेलं ते केळीचं पान सोबत नेलं आहे, मग ते पान कुठंतरी पडलं असायला हवं. म्हणून पोलीस त्या क्राईम सीनचा पुन्हा बारकाईने शोध घेतात. दूरवर त्यांना एक केळीचं पान दिसतं. तेच केळीचं पान होतं ते ज्या आजीने सुमेशला कापून दिलं होतं. हे पान क्राईम सीनच्या अगदी जवळ असण्याची शक्यता नव्हती, कारण अमूचा मृतदेह जिथे सापडला त्याच्या आसपास कुठेही केळीची बाग नव्हती. किमान अर्धा किलोमीटर अंतरावर त्या आजीची केळीची बाग होती. म्हणून हे नक्की होतं की ते पान त्या आजीने कापून सुमेशला दिलं होतं. आणि या पुरावा सुद्धा हा केसमध्ये खूप महत्त्वाचा ठरला. आता पोलीस सुमेशचा शोध घेण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत होते. पोलिसांच्या मनात एक कल्पना येते. आधीच सुमेशचे फोटो गावातल्या सगळ्या लोकांमध्ये वाटले गेले होते. गावभर त्याचा फोटो पाठवण्यात आला होता. सगळ्यांच्या मोबाईलवर त्याचा फोटो पोचवण्यात आला होता. त्यामुळे आता गावातील प्रत्येक माणूस त्याला कुठेही पाहिलं तरी ओळखू शकत होता. दुसरीकडे सुमेशचा मोबाईल सतत बंद होता. पोलिसांना अंदाज होता की अमूला घेऊन जातानाच त्याने आपला मोबाईल बंद केला होता. त्याने फोन बंद केला असेल तर पोलीस त्याचा शोध घेत आहे हे त्याला कळणार नाही. तसेच त्याचा फोटो गावभर पाठवला आहे हे सुद्धा त्याला माहीत नसेल. म्हणून तो अजूनही निर्धास्तपणे फिरत असेल आणि आपण त्याला सहज पकडू असा पोलिसांना विश्वास होता. आता पोलिसांचा हा विश्वास चुकीचा ठरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमेश अगदी काही घडलंच नाही अशा पद्धतीने गावात परत येतो. पण गावातल्या लोकांनी त्याला पाहिलं. अरे, हाच तो माणूस आहे, हाच अमूला घेऊन गेला होता असं म्हणत गावकरी त्याला चारही बाजूंनी घेरतात. त्याला पकडून थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. पोलीस अधिकारी त्याची चौकशी करायला सुरुवात करतात आणि शेवटी तो सगळं मान्य करतो. तो म्हणतो, हो सर, मीच अमूला अशा प्रकारे घेऊन गेलो होतो आणि तिच्यासोबत हे सगळं केलं. पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीत तो पुढे सांगतो, सर, मी अमूसाठी या घरात आलो नव्हतो. मला श्रीजी नावाची महिला आवडली होती, म्हणूनच मी तिच्यासोबत लग्न केलं. पण काही दिवस या घरात राहिल्यानंतर माझं अमूकडे लक्ष गेलं. मला तिच्याबद्दल चुकीची इच्छा निर्माण झाली आणि त्यासाठी योग्य संधी मिळण्याची मी वाट पाहत होतो. मी त्या घरात राहून सगळं बारकाईने पाहत होतो. अमू दर बुधवारी रंगीत कपडे घालून स्कूलला जायची, म्हणून एके दिवशी तिला त्याच दिवशी घेऊन जायचं असं मी ठरवलं. पण तिची आजी रोज घरातून तिला स्कूलमध्ये घेऊन जायची. मला घरातून सुद्धा अमूला घेऊन जाण्याची संधी मिळत नव्हती. पण रस्त्यात कुठेतरी ती दिसली तर सहजपणे मी त्या बाजूला चाललो आहे असं सांगून आजीला फसवून अमूला सोबत घेऊन जाता येईल असा विचार करूनच मी त्या जंक्शनवर थांबलो होतो. आणि अगदी तसंच घडलं. सुनीता आजीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि अमूला माझ्याकडे सोपवून ती आजी निघून गेली. त्यानंतर मी अमूला काय सांगितलं, अमू, तू रोज स्कूलला जाऊन कंटाळी असशील ना? आज मामा तुला मजा करायला जंगलात फिरायला घेऊन जाणार आहे, चालायचं का? असं मी त्या मुलीला सांगितलं. आता एका लहान मुलीला काय माहीत असणार, शिवाय स्कूल बुडून मजा करायला आणि घरातला विश्वासू माणूस आपल्याला घेऊन जात असेल तर एखादं मूल विचार करेल का? ती लगेच म्हणाली, हो चला. मग निघण्यापूर्वी मी तिला सांगितलं, तुला खायला खूप काही घेऊन देतो. आणि दुकानातून मुलांना आवडतील असे स्नॅक्स आणि काही खाण्याच्या वस्तू घेऊन दिल्या. त्यामुळे अमूला माझ्यासोबत जाण्याबद्दल अजिबात भीती किंवा शंका आली नाही. अशा प्रकारे मी तिला बसस्टॉपच्या दिशेने घेऊन गेलो. रस्त्यात एका स्कूलच्या मुलाने आम्हाला पाहिलं. चहाच्या दुकानातल्या माणसाने देखील आम्हाला पाहिलं. त्यानंतर कुळतुकारामध्ये जाणाऱ्या बसमध्ये आम्ही बसलो. त्या बसच्या कंडक्टरने आम्हाला पाहिलं, म्हणून माझा प्लॅन अगदी स्पष्ट होता. मला कुळतुकाराच्या राखीव जंगलाबद्दल चांगली माहिती होती. तिथं गेलो की आपलं काम करून घेता येईल असा विचार करूनच मी अमूला त्या बसस्टॉपवर उतरवलं. त्यानंतर मी गेटकीपरला फसवून अमूला जंगलाच्या आतमध्ये घेऊन गेलो. त्याचवेळी पाऊस सुरू झाला. रस्त्यात त्या आजीने आम्हाला पाहिलं, पण त्यातून काय झालं
त्या आजीने सहज एक केळीचं पान कापून मला दिलं. मी ते पान घेतलं आणि पुढे निघालो. जंगलाच्या आत गेल्यानंतर मी त्या मुलीसोबत चुकीचं कृत्य केलं. हे सगळं घडलं असं तो पोलिसांना सांगतो. पण हे त्याचा फक्त कबुली जबाब होता. आपण अनेक गुन्ह्यांच्या केसमध्ये पाहिलं आहे की फक्त कबुली जबाबाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते का? नाही. कारण एखादा आरोपी पोलिसांसमोर कबुली देऊ शकतो, पण नंतर त्याला मॅजिस्ट्रेट समोर गेल्यानंतर तो म्हणू लागतो, मला पोलिसांनी मारहाण केली, माझ्यावर खूप दबाव टाकला, मी भीतीपोटी हा कबुली जबाब दिला, मी खरंच काही केलं नाही, असं सांगून तो आपला कबुली जबाब मागे घेऊ शकतो. म्हणून फक्त कबुली जबाब पुरेसा नसतो. आता या केसमध्ये सुमेश अम्मूला घेऊन जाताना अनेक लोकांनी पाहिलं होतं, पण त्याच्यावर थेट पुरावा आहे का? त्याने अम्मूचा खून करताना कुणीही पाहिलं होतं का? नाही. त्याने अम्मूसोबत चुकीचं कृत्य करताना कुणीतरी पाहिलं होतं का? नाही. पण मी अनेक गुन्ह्यांच्या केसमध्ये सांगितलं आहे, लास्ट सीन नावाचा एक सिद्धांत खूप महत्त्वाचा असतो. जर एखादा ठोस शारीरिक पुरावा, फॉरेन्सिक पुरावा किंवा थेट पुरावा उपलब्ध नसेल तर लास्ट सीनचा पुरावा फार मोठी गोष्ट राहत नाही. पण जेव्हा दुसरा कोणताही पुरावा नसतो तेव्हा लास्ट सीनचा पुरावा खूप महत्त्वाचा ठरतो. काही वेळा कोर्टात तो परिस्थितीजन्य पुरावा म्हणून सुद्धा स्वीकारला जातो. आणि या केसमध्ये लास्ट सीनचा पुरावा खूप मजबूत होता. एका स्कूलच्या मुलीने सुमेशला अम्मूसोबत पाहिलं होतं. चहाच्या दुकानातल्या माणसाने देखील पाहिलं होतं. बसच्या कंडक्टरने पाहिलं होतं. राखीव जंगलाच्या गेटकीपरने देखील पाहिलं होतं. आणि त्या केळीच्या बागेतल्या आजीने देखील या दोघांना पाहिलं होतं. एवढे लोक होते. जंक्शनपासून ते जंगलाच्या आत अम्मूला घेऊन जाईपर्यंत रस्त्यात अनेक लोकांनी त्या दोघांना पाहिलं होतं. आता या लास्ट सीनच्या पुराव्यापेक्षा मजबूत असा शारीरिक पुरावा कसा मिळवायचा याचा पोलीस प्रयत्न करत होते. दुसरीकडे अम्मूचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. त्यामध्ये सुमेशचा जैविक पुरावा सापडण्याची शक्यता होती. तो अहवाल आल्यानंतरच त्याबद्दल स्पष्ट होणार होतं. पण या सगळ्या तपासादरम्यान अम्मूचा केस हाताळणाऱ्या अभिलाष नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मनात एक जबरदस्त कल्पना आली. ती केळीच्या बागेत काम करणाऱ्या आजीने केळीचं पान कापून सुमेशला दिलं होतं. पाऊस पडतोय, हे डोक्यावर धर, असं सांगून त्यांनी ते पान दिलं होतं. अम्मूने स्वतःच ते पान हातात धरलं असेल अशी शक्यता कमी होती. बहुधा सुमेशने ते पान हातात धरलं असणार. कदाचित अम्मू त्याच्या जवळ उभी असेल म्हणून त्या केळीच्या पानावर सुमेशच्या बोटांचे ठसे असतील का? असं असेल तर हा एक मजबूत पुरावा ठरू शकतो. आजीने सांगितलेली गोष्ट. त्यानंतर सुमेश अम्मूला घेऊन जंगलात गेला आणि क्राईम सीनजवळ त्याच प्रकारचं केळीचं पान सापडलं होतं. म्हणून पोलिसांनी हे पान फॉरेन्सिक टीमकडे दिलं आणि त्यावर बोटांचे ठसे आहे का हे तपासायला सांगितलं. मी अनेक केसवर काम केलं आहे, पण अशा प्रकारे केळीच्या पानावरून बोटांचे ठसे मिळवलेली केस मी यापूर्वी कधीच पाहिली नाही. फॉरेन्सिक टीमने तपास केल्यानंतर त्यांना 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे बोटांचे ठसे दिसले. पहिला ठसा कोणाचा होता? तो त्या केळीच्या बागेत काम करणाऱ्या आजीचा होता. कारण त्यांनी ते पान हातात धरून कापलं होतं आणि सुमेशला दिलं होतं. पण त्यानंतर दुसऱ्या व्यक्तींच्या बोटांचा ठसा सुद्धा सापडला. तो बोटांचा ठसा सुमेशचा असल्याचं निश्चित झालं. आता त्या आजीने सांगितलेली गोष्ट आणि त्या केळीच्या पानावर सापडलेल्या बोटांचा ठसा एकमेकांसोबत जुळत होता. ते पान क्राईम सीनवर सापडलं होतं. लास्ट सीनचा पुरावा सुद्धा जुळत होता. म्हणून सुमेशनेच अम्मूचा खून केला हे पोलिसांना ठोसपणे सिद्ध करता येणार होतं. त्या केळीच्या पानावर सापडलेल्या बोटांचा ठसा हा या केसमधला एक अतिशय महत्त्वाचा पुरावा ठरला. खरंच मी अनेक केसवर काम केलं आहे, पण हा पुरावा मला खूप वेगळा वाटतो. एवढ्या पावलात सुद्धा त्या केळीच्या पानावरचा बोटांचा ठसा नष्ट झाला नव्हता. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने देखील ते एक छोटंसं केळीचं पान दुर्लक्षित केलं नाही. ते उचलून फॉरेन्सिक टीमसाठी तपासणीसाठी पाठवलं. खरंच अभिलाष नावाच्या त्या पोलीस अधिकाऱ्याचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. याच काळात अम्मूचा पोस्टमॉर्टम केला जातो. त्यामध्ये सुमेशचा DNA सापडतो. हा दुसरा अतिशय मजबूत पुरावा होता. आता कोणतीही शंका उरली नाही. अम्मूसोबत हे सगळं करून तिचा खून करणारा सुमेशच आहे हे 100% निश्चित झालं. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सुमेश विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे खूप मजबूत होते. लास्ट सीनचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यानंतर बोटाचे ठसे हा शारीरिक पुरावा होता.
फॉरेन्सिक पुरावा सुद्धा ठोस होता. त्यामुळे आता त्याच्यासाठी या केसमधून सुटण्याची शक्यता जवळजवळ नव्हती. त्याने अम्मूसारख्या एका लहान मुलीसोबत केलेला गुन्हा असल्यामुळे त्यासाठी विशेष कायदे देखील लागू होणार होते. त्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. या केसची सुनावणी अनेक दिवस सेशन कोर्टात सुरू राहिली. या काळात अम्मूची आई सौम्या कोर्टात येत होती, शांतपणे बसत होती. सुनावणी संपल्यानंतर शांतपणे उठून निघून जायची. तिच्या चेहऱ्यावर मोठ्यानं रडणं किंवा आक्रोश दिसत नव्हता. पण प्रत्येक व्यक्ती आपलं दुःख वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. काही लोक मोठ्याने रडतात, तर काही लोक आपलं दुःख मनातच ठेवतात आणि शांत राहतात. सौम्याची अवस्था सुद्धा अशीच होती. आपल्या मुलीला गमावल्याचं दुःख ती स्वीकारू शकत नव्हती, म्हणून ती कोर्टात येऊन शांतपणे बसायची. त्याच्यावरची चौकशी सुरूच होती. शेवटी तोच या गुन्ह्याचा आरोपी आहे हे निश्चित झालं आणि कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आयुष्यभर त्याला जेलमधून बाहेर येणार नव्हतं. 3 जन्मठेपांसोबत त्याला आणखी 26 वर्षाची जेलची शिक्षा सुद्धा देण्यात आली. म्हणजे तो कितीही कोर्टात गेला किंवा काही प्रयत्न केले तरी त्याला बाहेर येणं जवळजवळ अशक्य होईल. अशा प्रकारे त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आणि सुमेशला शिक्षा झाली. या काळात कोर्टात अनेक भावनिक घटना घडल्या. सौम्या नावाची अम्मूची आई केसचा निकाल लागेपर्यंत आपल्या मनातलं हजारो दुःख आणि वेदना दाबून ठेवत होती. पण केसची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तिने कोर्टात न्यायाधीशाकडे एक परवानगी मागितली. अम्मूचा मृतदेह सापडला तेव्हा तिने घातलेले कपडे आणि तिने घातलेल्या चपलासुद्धा पोलिसांना पुरावा म्हणून ताब्यात घेतल्या होत्या. त्यावेळी त्या वस्तू घरच्यांना देण्यात आल्या नव्हत्या. सौम्याने त्यांच्याकडे फक्त एक विनंती केली, माझ्या अम्मूने शेवटी ज्या चपला घातल्या होत्या त्या फक्त 5 मिनिटासाठी मला द्या, मी त्या परत करून देईल. न्यायाधीशांनी सुद्धा सुरुवातीला समजलं नाही त्या चपला अजून पुरावा म्हणून ठेवायच्या आहेत का असं त्यांना वाटलं. पण सौम्या म्हणाली, नाही, आता केस पूर्ण झाली, फक्त 5 मिनिटासाठी मला त्या चपला माझ्याकडे द्या. न्यायाधीशांनी थोडा विचार केला. अम्मूच्या त्या चपलांमधून आता काही नवीन पुरावा मिळण्याची शक्यता नव्हती आणि ती आई फक्त 5 मिनिटांसाठी मागत होती. म्हणून न्यायाधीशांनी तिला त्या चपला देण्याची परवानगी दिली. सौम्याने कोर्टातच त्या चपला हातात घेतल्या आणि त्यांना घट्ट मिठी मारून ती जोराजोरात रडू लागली. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एवढे दिवस आपल्या मनात दाबून ठेवलेलं सगळं दुःख त्या चपला हातात घेताच बाहेर आलं. त्या चपलांना मिठी मारताना तिला जणू आपली अम्मूच मिठीत घेतल्यासारखं वाटत होतं. ती जवळपास 10 मिनिटं तशीच रडत होती. मग त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होतं. 5-10 मिनिटांनंतर सौम्याने त्या चपला पुन्हा कोर्टाच्या अधिकाऱ्यांकडे परत केल्या. त्यानंतर ही केस इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळून यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अभिलेष नावाच्या पोलीस अधिकाऱ्याजवळ सौम्या गेली. त्यांच्या पायाला हात लावून तिने त्यांचं आभार मानलं. माझ्या मुलीच्या मृत्यूला न्याय मिळवून दिलात असं म्हणत तिने त्यांचं वारंवार आभार मानलं. तिच्या मनात त्यावेळी कितीतरी भावना असतील. आपल्या मुलीला गमावल्यामुळे तिच्या मनात किती दुःख आणि असहाय्यता असेल हे मी शब्दात सांगू शकत नाही. आपल्या घरातील एखादी मोठी व्यक्ती मरण पावली तरी आपल्यावर त्याचा कितीतरी मोठा परिणाम होतो आणि त्या व्यक्तीने आपलं आयुष्य जगून घेतलेलं असतं. पण अजून आयुष्य जगायचं होतं. अशा एका छोट्या अम्मूसोबत हे सगळं झालं. तिच्या आईची अवस्था कशी असेल याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. एकूण पाहिलं तर या केसमध्ये अम्मूला न्याय मिळाला. आरोपीला त्याच्या गुन्ह्यासाठी योग्य शिक्षा झाली. आता सुमेश आयुष्यभर जेलमध्ये राहणार होता. पण केस संपली आणि आरोपीला शिक्षा झाली तरी या कुटुंबाला या दुःखातून बाहेर पडता आलं नाही. त्यांना इरूर या गावात राहणंसुद्धा शक्य होत नव्हतं. कारण त्या गावात राहिलं की अम्मूच्या आठवणी सतत त्यांच्या समोर येत होत्या. त्यांचं स्वतःचं एक छोटंसं घर होतं. ते घर विकून त्यांनी कोल्लम जिल्ह्यातल्या दुसऱ्या एका टोकाच्या गावात जाऊन राहायला सुरुवात केली. कारण आपल्या गावात राहिलं की मुलीच्या आठवणी आणखी त्रास देत होत्या. या घटनेला 2-3 वर्ष झाल्यानंतर एका न्यूज चॅनलने सुनीता आजींची मुलाखत घेतली. त्यांना विचारण्यात आलं, आता तुम्ही कशा आहात? त्या म्हणाल्या, 2-3 वर्ष झाली आहे. आम्ही या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, पण अजूनही आम्हाला पूर्णपणे त्यातून बाहेर पडता आलं नाही. अम्मूच्या आठवणी दिवसेंदिवस आम्हाला त्रास देतात. त्याचं म्हणणंसुद्धा योग्यच आहे. कितीही वर्ष झाली तरी अशी गोष्ट विसरणं अजिबात सोपं नसतं.
खरंच ही खूप मोठी वेदना आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.